नमस्कार. नमस्कार सगळ्यांना. पंजाब पाटील साहेबांनी आम्हाला मे महिन्यामध्ये बोरचा पॉईंट दिला. त्यावेळेस त्यांनी पॉईंट दिला आम्हाला 200 फूट असं खोल घ्यायचं सांगितलं. तर मग आम्ही 200 फूट घेतलं. त्यावेळेस काय पाणी काय आलं नाही. आम्ही त्यानंतर मग परत आणखी 80 फूट खोल घ्या. असं एकूण 280 फूट बोर घेतला आम्ही. तर मग 280 फूट बोर झाला. आमचं मग काही समाधान झालं नाही. मग कोरडा म्हणून बोर आमचा कोयना म्हणून सोडून दिलता बोर. कोयना म्हणून सोडून दिलता. बोर सोडून दिला. हा. तर आम्ही मग नाराज झालो त्यावेळेस. पाणी आम्हाला काही नाही समजा समाधान कारण लागलंच नाही बाबा. मग त्याच्यानंतर समजा 1-2 पाऊस झाले, नॉर्मल पाऊस झाले. पाऊस बी काही एवढा नाही आहे. तर मग आमच्या भाषेचं आम्हाला काही रिक्वेस्ट केली की बा तुम्ही मामा बोरमध्ये मोटर सोडा. आम्ही बोरला पाणी नाही म्हणून सोडून दिलं गेल म्हणून. तर मग काल ते आमच्याकडे आले. मग आम्ही सगळ्यांनी बोरमध्ये मोटर सोलारची मोटर सोडली आणि चालू केली. तर आमचा बोर आता हे असं चालू आहे. हे दिवसभर मोटर चालू आहे. दिवसभर बंद करायचं काम नाही, एवढं पाणी चालू आहे. वातावरण एकदम ढगाळ वातावरण आहे. आणि वातावरण असलं तरी मोटर बी 5ची आहे, सोलरची आहे. मनाजोगतं पाणी चालू आहे. आणि त्यांनी बी सांगितलं होतं कमीत कमी 5 झाडं लावा बा, 5 झाडं जगवा बा. आता आमच्या मामाश्रीनं 5 झाडं लावली. औदुंबरचं लावलं, बेलचं लावलं आणि चक्कूचं लावले, 2 जांबाचे लावले. असे 5 झाडं लावले त्यांनी. तर बचटे पाटील म्हणले होते मामानं फक्त झाडं जर लावले तर मामाचा बोर निश्चित हे चालू होईल. आणि बचटे पाटलांना सांगितलं म्हणून आणि बोर चालू बी झाला असं. आणि बचटे पाटलाचे मनापासून धन्यवाद करतो बस. आणि त्याच्यात एक कारण आहे असं, आमचं आज शिवरात्रीच्या टायमाला आम्ही महादेव मंदिराचे मंदिर बांधायचं असं ठरवलं. त्यावेळेस आम्ही भूमिपूजन केलं. मंदिराचं काम आमचं आता चालू आहे. कळसाचं काम चालू आहे आमच्या. तर मग आम्ही आता कळसाचं काम चालू असताना आमचे 2 बोर आहेत त्यासाठी. तर दोन्ही बोर पण आमच्या आता सध्या चांगले चालू आहे. दोही सध्या चालू आहे. महादेवाच्या मंदिर पासला आहे. तो बी बोर फुल चालू आहे आणि हा बी बोर फुल चालू आहे. म्हणजे महादेवाच्या कृपेने आमचे दोही बोर सक्सेस झाले. आणि दोही फेल म्हणून सोडून दिले ते आपण येतो. दोही सक्सेस झाले. दोन्ही बोरना समाधानकारक आहे. आमचं कृपा आहे. पहिला सोडला तुम्ही मोठं.